नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर आता सुकन्या ही चांदेकरांच्या घरी येणार आहे. पण तुम्हालाही प्रश्न पडला असेल की निवड केलेली मुलगी तर वेगळी होती. मग सुकन्या कशी काय चांदेकरांच्या घरी येणार आहे? तर त्यामागे एक रिझन आहे, ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी मी तुमच्या सर्वांची माफी मागते. थोडंसं माझी तब्येत ठीक नसल्यामुळं आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम होत आहे. त्यासाठी मला थोडं समजून घ्या. तर इकडे आता आबांची अशी इच्छा असते की काहीही झालं तरीही मला ती मुलगीच नर्स म्हणून हवी आहे. कसं आहे, काळजी करणारे सगळे असतात, सेवा करणारे सगळे असतात, पण आपलेपणाची भावना त्याच्यामध्ये असलेली लोक खूप कमी असतात, असं इकडे आबा म्हणत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की आबांची इच्छा आहे, त्यासाठी आता शेवटी अद्वैतने अपॉइंट केलेली नर्स काही येत नाही, तिला दुसरीकडे जॉब मिळतो. तर सुकन्याला अपॉइंट केलं जातं आणि त्याचबरोबर अद्वैतच्या समोर ती नंबर प्लेट जी आहे ती कशी येणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे ती नंबर प्लेट आहे ती म्हणजे त्या काकांकडे, जे काका सुकन्याच्या तिथे राहतात, सुकन्या त्यांना जेवायला वगैरे देत असते, त्यांची काळजी करत असते, त्या काकांच्या जवळ ती नंबर प्लेट आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अद्वैत आता वाट बघत असतो. काहीही झालं तरीही सुकन्या अजूनपर्यंत आलेली नसते आणि अद्वैतला इकडे आबांनी तर सांगितले की सुकन्यालाच घेऊन यायचं आहे, कारण ती नर्स तर आलेली नाहीये. आता अद्वैत सुकन्याला वाट बघत असतो. सुकन्याला कॉल करून कळवलं जातं, रॉकेटने सांगितलेलं असतं. सुकन्याला तर खूप भारी वाटलेलं असतं की फायनली तिची इच्छा पूर्ण झालेली आहे. इतके दिवस तिला असं वाटत होतं की तिला जॉब मिळणार नाहीये आणि तिचं कसं होईल, काय होईल, या सगळ्या गोष्टी तिला पडलेल्या होत्या. पण आता खरंच तिची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि तिने ठरवल्याप्रमाणे आता तिला एक्सपिरियन्स नसतानाही जॉब मिळालेला आहे आणि आता त्या संधीचं सोनं करायचं असं सुकन्याने ठरवलंय. मग सुकन्या चांदेकरांच्या घरी येते. अद्वैत बाहेर असतो. तिला म्हणतो की तुमचं काम आतमध्ये सुरू होत आहे, चला आधी आतमध्ये. पण सुकन्याची सवय असते, दारात तिला आल्याला तुळस दिसते. मग मात्र सुकन्या तुळशीच्या जवळ जाते, तुळशीला नमस्कार करते. पण अद्वैतने त्या तुळशीमध्ये कलाचं मंगळसूत्र नेऊन ठेवलेलं असतं, कारण कलाची कुठलीही आठवण अद्वैतला त्याच्या सोबत नको आहे असं अद्वैतनं ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच त्याने कलाचं मंगळसूत्र त्या तुळशीमध्ये नेऊन ठेवलेलं असतं. आता ते मंगळसूत्र घेऊन सुकन्या आत येते. अद्वैतला घरातल्या कोणाला काही कळतच नाहीये की हे काय झाले. आता आबा तिथं असतात. तेव्हा सुकन्या म्हणते की हे मंगळसूत्र होतं ना बाहेर तुळशीत होतं, या घरच्या लक्ष्मीचंच असेल ना ते, असं म्हणत तिने ते मंगळसूत्र आत घेऊन आलेली आहे आणि ते मंगळसूत्र तिने अद्वैतच्या समोर पकडलेलं आहे. आता सगळेजण पाहू लागतात की हे काय झालं आता. तेव्हा अद्वैत तिच्या हातातनं ते मंगळसूत्र घेतो. त्याच वेळी सरोज सुद्धा तिथे येते आणि सरोज म्हणते हो ग ते आहे, पण ते तिथंच राहू दे असं तिला सांगितलं जातं. अद्वैत म्हणतो की तुमची ड्युटी काय आहे तुम्हाला माहिती आहे ना, मग बाकीच्या गोष्टींमध्ये नाखुपसायची अजिबात गरज नाही. तुम्हाला जे काम दिलेलं आहे ना ते काम तुम्ही करा, इथे बाकीच्या इतर कोणत्याही गोष्टींमध्ये अजिबात नाखुपसायचं नाही असं अद्वैत स्पष्टपणे तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो, कारण सुकन्या शांत होते. ती म्हणते नाही एवढं काही नाहीये, मला फक्त ते दिसलं तिथं ना म्हणून मी ते तुम्हाला विचारलं, बाकी असं काही नाहीये असं सांगितल्याबरोबर आता मात्र धक्का बसलेला असतो. आणि इकडे राहुल आणि रोहिणी यांना माहीतच नसतं की काय चालू आहे, काय झालेलं आहे, कुठल्या गोष्टीची काहीच कल्पना नसते. ते दोघंही आतमध्ये बसलेले असतात. रोहिणी सांगत असते की काही झालं तरीही तो वेडा सापडला पाहिजे आणि कुठं आहे ती नंबर प्लेट सापडली पाहिजे. काही झालं तरी ते मिळालं पाहिजे, नाहीतर मी जेलमध्ये जाणार, एवढं लक्षात ठेव राहुल, असं म्हणत राहुलला ती बोलत आहे. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की हो मम्मा, अजिबात काळजी करू नको आणि या कामासाठी ना आपण अनामिकाची मदत घेऊया. अनामिका घरातली जबाबदारी सांभाळेल, घरातलं सगळं ती मॅनेज करेल, आपण बाकीच्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत असंही तो त्याच्या लाडक्या आईला सांगत असतो. आता मात्र अद्वैत आलेला असतो. अद्वैत पाहू लागतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या अद्वैतही पाहत आहे, त्यालाही जाणवत आहे. तेव्हा मात्र रोहिणी तिथं असते.
रोहिणी म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे राहुल, हे मला तुझं अजिबात चाललं पटत नाहीये असं ती सांगत असते. माझं मरण जवळ आलंय असं मला वाटायला लागलंय, कारण आता जर तो वेडा सापडला नाही तर खूप अवघड होईल. त्यावेळेस जर ती कला टपकली नसती ना, गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या असतात. गोष्टी तर आपल्या मनाप्रमाणे झालेल्या नाही आहेत आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास होत आहे असंही बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अद्वैत आता विचार करत आहे. अद्वैतने सुकन्याला तर आणलेला आहे, सुकन्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे आणि सुकन्या त्या पद्धतीने अद्वैतला आता मदतही करत आहे. आबा जाम खुश झालेले आहेत, आबांना भारी वाटत आहे. आबांना सुकन्या तिथं हवी होती, कारण सुकन्यामध्ये असलेली माणुसकी आबांनी स्वतः पाहिलेली होती. त्यामुळं आबांचं असं म्हणणं होतं की सुकन्या नर्स म्हणून आली तर खूप बरं होईल, कारण ती मुलगी खूप चांगली आहे, प्रामाणिक आहे असं आबांना वाटत होतं. आणि फायनली आबांनी ज्या पद्धतीनं ठरवलेलं होतं त्या पद्धतीने गोष्टीही झालेल्या आहेत. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुकन्याची आता ड्युटी सुरू झालेली आहे. पहिल्या दिवशी सुकन्याने खूप छान अशी आबांची काळजी घेतलेली असते. सुकन्या घरी येते, तिला नेहा विचारते काय झालं ग, काही प्रॉब्लेम नाही आहे ना, तू तिकडे गेली होतीस ना. तेव्हा ती सांगते की नाही ग, काही प्रॉब्लेम नाही आहे, खूप छान माणसं आहेत आणि ते आजोबा तुला माहिती आहे ना, मंदिरात आपल्याला भेटलेले बघ, त्यांच्या बोटाला लागलेलं, मी त्यांना हळद लावली नव्हती का, ते आजोबा आहेत, त्यांची काळजी घ्यायची आहे. तेव्हा नेहाला खूप बरं वाटतं. नेहा म्हणते जाऊ दे, पण तो माणूस खूप खडूस आहे ना. तेव्हा सुकन्या म्हणते हा थोडासा तो आहे, पण ठीक आहे, आता ॲडजस्ट तर करावं लागणारच आहे असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र सुकन्या इकडे सांगत आहे, नेहा तिचं ऐकत असते. मग काकांना जेवायला दिलं का, काकांची काळजी घेतली का, हे सगळं बोलणं सुरू असतं. इकडे नेहा मात्र सुकन्याला चिडवत असते. ती म्हणत असते बघितलं ना, तुला मी सांगितलं होतं सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि दोघेही बोलत असतात काकांना जेवण दिलं का, काकांची मात्र काळजी सुकन्या आवर्जून घेत असते, त्यांना काय हवं नको ते पाहत असते. तेव्हा ती सांगते मी दिलं होतं जेवायला, पण काका काही जेवलेले नाही आहेत, त्यांनी एक घास खाल्ला आणि नाही म्हणाले. आता सुकन्या काकांसाठी जेवण बनवून घेऊन येते, काकांना ते जेवायला देते, काकांची काळजी घेत असते, औषध वगैरे त्यांच्यासाठी पाहत असते. आता सुकन्या खुश झालेली आहे. पैशाचा थोडासा प्रॉब्लेम होता, तोही सॉल्व्ह झालेला आहे, कारण आता इकडे तिला जॉब मिळालेला आहे, त्यामुळं तिथं सॅलरीही चांगली मिळालेली आहे. चांदेकरांच्या तिथे चांगल्या प्रकारची सॅलरी तिला मिळालेली असते, त्यामुळं तिला बरं वाटत असतं. इकडे काकांची काळजी ती घेत आहे, औषध पाणी वगैरे सगळं त्यांचं ती पाहत असते. परंतु सुकन्याला आता ती चिठ्ठी जी आहे ती कोणाची आहे हा प्रश्न पडलेला असतो. अजूनही ती चिठ्ठी मात्र कोणी वाचलेली नसते, पण सुकन्याने तिला विचारलेलं असतं नेहाला तुझी आहे का. तेव्हा नेहा बघत असते, तेव्हाच तिथल्या शेजारच्या मावशी आलेल्या असतात. एकदा का सुकन्याने चिठ्ठी वाचली, आता चांदेकरांच्या घरच्या प्रत्येक माणसाबद्दल तिला जणू काही समजायला लागलेलं आहे. आणि सुकन्याने चिठ्ठी वाचली की सगळं सत्य मात्र तिच्या समोर येणार आहे. अगदी लख्ख असं सगळं तिला दिसणार आहे की काय झालेलं आहे. इकडे आता दुसऱ्या दिवशी आबा वाट बघत असतात, अजून कशी काय आलेली नाहीये नर्स. तेव्हा तिथे रॉकेट असतो, रॉकेट म्हणतो की हो त्यांना 10चं टायमिंग दिलेलं आहे, येतील त्या. सुकन्या पाटील नाव आहे ना त्यांचं, येतील त्या एवढ्यातच. आता तेवढ्यातच सुकन्या यायला निघालेली असते. रस्त्यात तिला काहीतरी प्रॉब्लेम जाणवतो म्हणून ती थांबलेली असते आणि घराच्या जवळच एका आजोबांची ती मदत करत असते. मग धावतच ती येते. अद्वैत तिच्यावरती रागवतो, तिला म्हणू लागतो की तुम्हाला कळतंय का, तुम्हाला टायमिंग दिलेला आहे, तुम्हाला वेळ पाळता येत नसेल तर तुम्हाला हा जॉब सोडावा लागेल. तेव्हा सुकन्या म्हणते की अहो माणुसकी नावाची काही गोष्ट आहे का नाही सांगा बरं, कारण मी येत असताना एका आजोबांना चक्कर आली, मग त्यांची मी मदत केली ना, म्हणून हा मला उशीर झालेला आहे असं सुकन्या सांगते. तेव्हा आबा म्हणतात की असू दे अद्वैत, असू दे. तेव्हा तिथे सरोज असते, सरोज पण म्हणते की असू दे आणि सुकन्याला समजून सांगितलं जातं की अगं उशीर नको करू, कारण आबा वाट बघत बसलेले असतात, त्यांच्या औषधाच्या वेळा चुकल्या नाही पाहिजेत असं सगळेजण सुकन्याला सांगू लागतात. सुकन्या आल्या आल्या आबांना नमस्कार करते आणि त्यांना सॉरी म्हणते. ती म्हणते की मला माफ करा, मी तिथं थोडंसं त्या आजोबांना ना मदत केली आणि त्यावेळेस मला थोडासा उशीर झालेला आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की असू दे चल, आणि मग ती आबांना औषध वगैरे देते आणि आबांना आता फिरायला बाहेर घेऊन येते. आबांना व्हीलचेअरवरती बसवलेलं असतं आणि आबांना फिरायला घेऊन आलेली असते. तोपर्यंत तिने नाश्ता रेडी करायला सांगितलेला असतो. तिला जे हवं आहे, आबांचं डाएट जे आहे ते सगळं व्यवस्थित ती फॉलो करत असते आणि आबांसाठी नाश्ताही तिने छान असा बनवायला सांगितलेला असतो, कारण इथून पुढे सुकन्या आबांची काळजी घेणार असते आणि त्या पद्धतीने सर्व गोष्टी व्यवस्थित अशा चाललेल्या असतात.
तेव्हा अद्वैत आणि त्याचबरोबर रॉकेट निघालेला असतो. अद्वैतला एका मीटिंगसाठी जायचं असतं आणि मग रॉकेट आणि अद्वैत दोघंही पाहत असतात आणि तेव्हा मात्र अद्वैतला जाणवतं, अद्वैतच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते, कारण आबा खूप खुश आहेत. सुकन्या आबांची काळजी घेत आहे व्यवस्थित, हे त्यालाही जाणवलेलं असतं आणि म्हणून तर तो म्हणत असतो की ठीक आहे, ही मुलगी तशी बरी वाटते रॉकेट, कारण आबा तर खुश आहेत ना. तेव्हा रॉकेट म्हणतो, हो हो, आबासाहेब खूप खुश आहेत, कारण त्या सुकन्या मॅडम आहेत ना, आबांची खूप छान काळजी घेतात, अगदी कलाताईसारखी. कलाताई जशी काळजी घ्यायची ना तशी. त्या ऐकता क्षणी अद्वैतला राग येतो. अद्वैतचा पारा चढलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की का नाव घेतलंस, कारण ती मला अर्ध्यावर सोडून गेलेली आहे. मी किती वेळा विचार केला होता, मी तिला सांगितलं होतं मला असं सोडून जाऊ नकोस, पण तिनं माझं ऐकलेलं नाही आहे ना, तिनं मला सोडून गेलेली आहे, असं म्हणत अद्वैत स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागतो. इकडे आबा मात्र सुकन्याबरोबर छान असतात. आबांना भारी वाटत असतं. सुकन्या त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते. त्यानंतर नाश्त्याची वेळ होते. आबांना घेऊन ती आत येते. तेव्हा सरोजसुद्धा पाहत असते आणि मग आबांची काळजी घेत असते ती. आबांना छान वाटत असतं. आबा खुश असतात आणि त्याचबरोबर घरातल्या पण सगळ्यांशी आता ओळखी होऊ लागलेल्या असतात. तेव्हा तिला एक जाणवतं की रोहिणी आणि राहुल ते मात्र तिच्यापासून थोडे अलिप्त राहत असतात. रोहिणी आणि राहुलपासून ती स्वतःसुद्धा अलिप्त राहत असते. तिलासुद्धा त्यांच्यासोबत तेवढा इंटरेस्ट नसतो बोलण्यामध्ये. मग आबांकडे आता सरोज येते. सरोज विचारते, आबा ती नर्स तुमची व्यवस्थित काळजी घेते ना? तेव्हा आबा म्हणतात, तुला खरं सांगू का सरोज, मला ना अगं कलाचीच म्हणजे कलाच तिच्यामध्ये दिसते गं. ती कलासारखी माझी छान अशी काळजी घेत असते. मला काय हवं नको ते पाहत असते. खरंच खूप चांगली मुलगी आहे, गुणी मुलगी आहे ती. ती आल्यापासून ना माझ्या तब्येतीत सुधारणा होते. बघ ना तू, मला आता बरं वाटायला लागलं आहे, मी फ्रेश असतो, असं आबा स्वतः सांगू लागतात. अद्वैत तेवढ्यात तिथं आलेला असतो. आबांच्या तोंडून हे शब्द ऐकून अद्वैतला सुद्धा बरं वाटलेलं असतं. मग आता दुसऱ्या दिवशी पुन्हा सुकन्या येते. तिचं छान असं रुटीन चालू झालेलं असतं आणि मग आबांची काळजी घेत असते. त्यानंतर आबांना काहीतरी खायचं असतं. तो पदार्थ सुकन्या स्वतः बनवते आणि आबांना स्वतःच्या हाताने ते खाऊ घालते. आता त्यावेळेस तिला उशीर झालेला असतो. तेव्हा आबा आणि सरोज दोघंही सांगू लागतात की अद्वैत, आम्हाला असं वाटतंय की तू सुकन्याला घरी सोडून येशील का तिच्या? उशीर झालाय ना खूप. तेव्हा सुकन्या म्हणत असते की नाही, मी जाईल, मला सवय आहे. पण आबा म्हणतात की अगं येऊ दे ना त्याला, तो आला तर त्यालाही बरं वाटेल आणि तुलाही उद्या सकाळी परत यायचं आहे ना, तर लवकर पोचशील, तो येईल तुला सोडून. आणि असंही गाडीने सोडायचं आहे ना, असंही आबा सांगू लागतात. मग अद्वैत आता सुकन्याला सोडायला निघालेला असतो आणि मग सुकन्याला तो सोडतो आणि तिथेच थांबलेला असतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, सुकन्या गाडीतून उतरते. बाहेर काका बसलेले असतात. काकांकडे जाते. काकांच्या हातामध्ये ती नंबर प्लेट असते आणि सुकन्या विचारते, काका बरी आहे का तब्येत तुमची? आता तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? असं सगळं ती काकांना विचारू लागते. काकांना काय हवं नको ते सगळं ती पाहत असते आणि तेव्हा मात्र काका तिला म्हणत असतात की काही प्रॉब्लेम नाही आहे. अगं पण असं ते बोलत असतात. थोडे थोडे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर येत असतात आणि त्यावेळेस मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा काका तिच्याशी बोलत असतात तेव्हा काकांनाही बरं वाटत असतं, पण काकांच्या हातात असलेली ती नंबर प्लेट अद्वैतला दिसते आणि अद्वैत विचार करू लागतो की ही नंबर प्लेट यांच्याकडे कशी काय आहे, या नंबर प्लेटवरती काय आहे हे सगळं. अद्वैतला अंधारात ते पुसटसं दिसलेलं असतं आणि मग अद्वैत त्याच विचारात राहतो. अद्वैतला तर आता शंका आलेली असते की ही नंबर प्लेट तीच तर नाही आहे ना, कारण ह्या माणसाकडे आहे, तो वेडा माणूस आहे, त्याच्याकडे ती नंबर प्लेट आहे आणि ही नर्स तिची काळजी घेते, त्याला खाऊ पिऊ घालत असते. हा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टींचा? अद्वैत आता घरी येतो. आबांना विचारतो. आबा विचारतात की सोडून आलास ना तिला व्यवस्थित घरी? तेव्हा अद्वैत सांगतो की हो आबा, मी तिला व्यवस्थित सोडलेलं आहे. तेव्हा मात्र आबा म्हणू लागतात की अद्वैत, खरंच ती मुलगी खूप चांगली आहे रे, म्हणजे मला तर असं बरं वाटलेलं होतं, असं आबा सांगत असतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो आणि मग आबाही अद्वैतला हो म्हणत असतात. दोघंही एकमेकांसोबत बोलत असतात आणि सरोजला सुद्धा बरं वाटत असतं, पण अद्वैतच्या डोक्यातून ते विचार काही केल्या जात नसतात. अद्वैत विचार करू लागतो की नाही, याच्या मागं काहीतरी रिझन आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. मला त्या नंबर प्लेटबद्दल विचार करावाच लागणार आहे. नक्की काय आहे त्या नंबर प्लेटचा अर्थ, कोणाची आहे ती नंबर प्लेट, तिथं कुठून आली, या सगळ्या गोष्टींचा विचार अद्वैत आता करायला लागलेला असतो. आणि तेव्हा तो म्हणतो की मला आता पोलिसांची मदत घेतली पाहिजे, मला एकदा इन्स्पेक्टर साहेबांशी बोललं पाहिजे की त्या नंबर बद्दल काय झालेलं आहे, ती नंबर प्लेट कुठं आहे, कोणाकडे आहे आणि अजूनपर्यंत ती नंबर प्लेट कशी काय तुमच्या ताब्यात मिळालेली नाही,
या सगळ्या गोष्टींचा विचार अद्वैत करू लागलेला असतो. म्हणजे फायनली अद्वैतच्या डोक्यात आता नंबर प्लेटबद्दल आलेला आहे. म्हणजे रोहिणीचा बँड कसा वाजणार हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.